नमस्कार मित्रांनो, आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहे शंकरपाळे. शंकरपाळे बनवण्यासाठी मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे, 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी आणि 1 वाटी तूप घेतलेलं आहे. चला तर आता आपण बनवूया शंकरपाळे. हे 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे, 1 वाटी साखर आणि 1 वाटी तूप घेतलेलं आहे. याला फक्त आपल्याला विरघळून घ्यायचं आहे, याचं पाक बनवायचं नाही. आपल्याला फक्त साखरेचं पाणी होईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. हे आपली साखर विरघळलेली आहे. आता याला थंड होईपर्यंत 10 मिनिटं आपण असंच ठेवूया. इथे आपण आता मैदा घेऊया. हा अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. हे आता आपण थोडं थोडं पाक घालून हे आता आपण 10 मिनिटं झाकण ठेवूया. आपलं शंकरपाळ्याचं पीठ एकदम छानपैकी भिजलेले आहे. एकदम मऊ मऊ झालेलं आहे. आपण बघू शकता. अशी पोळी मी लाटून घेतलेली आहे. आपण आता घडी घालूया. अशा प्रकारे अशी घडी घालायची आहे. त्यानंतर असं अशा प्रकारे याने ह्या घडीने लेयर छान येते. आता आपण याला लाटून घेऊया. आपल्याला थोडीशी जाड लाटून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे एवढी जाड आपल्याला ठेवायची आहे. आता आपण याला कापून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हा शंकरपाळा कापून घ्यायचा आहे. एवढा जाड आला पाहिजे. याला छान लेयर येतात. मी आता कढाई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल आपलं तापलेलं आहे. आता आपण शंकरपाळे सोडूया. छानपैकी आपले शंकरपाळे तळत आहे आणि छान पैकी फुगलेले पण आहे. हे बघा, आपले शंकरपाळे छानपैकी झालेले आहे आणि छानपैकी लेयर आलेला आहे. हे बघा, आपल्या शंकरपाळ्याला खूप छानपैकी लेयर पडलेले आहे. कलर पण खूप छान आलेला आहे. हे आपले शंकरपाळे तयार झालेले आहे. आपण बघू शकता.